विद्यार्थी मित्रांनो, जर फिजिक्स सारखा विषय आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी सोप्या पद्धतीने समजून घ्यायचा असेल तर लगेच MST CET फिजिक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. Hello student, welcome all of you in this YouTube channel MST CET Physics. Myself लोणकर सर. आणि आज आपण ह्या ठिकाणी चालू करत आहोत इयत्ता 12वीचा 7वा चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्स चॅप्टर चालू करायच्या अगोदर थोडीशी ऑप्टिक्सच्या रिलेटेड जी इंट्रोडक्शन आहे ती इंट्रोडक्शन आपण घेणार आहे. सुरुवातीला आपण पाहूया ऑप्टिक्स म्हणजे काय. ऑप्टिक्स इज द ब्रँच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट अँड द फेनॉमेनॉन ऑफ लाईट. ठीक आहे, जसं आपण फिजिक्स मध्ये वेगवेगळ्या ब्रँच पाहतो, त्याच्यामधलीच एक आहे ऑप्टिक्स ही ब्रँच. आणि ऑप्टिक्स ह्या ब्रँच मध्ये आपण लाईट आणि त्याच्या रिलेटेड जे काही फेनॉमेनॉन असतील त्याचा आपण स्टडी करतो. मग ही जी ऑप्टिक्स ही ब्रँच आहे ही ऑप्टिक्स ब्रँच नंतर डिव्हाइड झालेली आहे. ठीक आहे, थोडंसं इंट्रोडक्शन आपण पाहूया. ऑप्टिक्स मध्ये आपण परत दोन टाइप्स करणार आहे आणि पहिला जो टाइप आहे तो आहे रे ऑप्टिक्स. पहिला टाइप आहे रे ऑप्टिक्स आणि सेकंड इज वेव्ह ऑप्टिक्स. 11th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला ऑप्टिक्स हा चॅप्टर होता आणि त्याच्या अगोदर जे 11th स्टँडर्डचं जे टेक्स्ट बुक होतं त्याच्यामध्ये त्या चॅप्टरला नाव होतं रे ऑप्टिक्स. मग त्याला रे ऑप्टिक्स का म्हटलेले, तर रे ऑप्टिक्स मध्ये आपण अज्युम केलेला आहे की जी लाईट आहे ती इन द फॉर्म ऑफ रे आहे. ठीक आहे, अज्युम आपण रे ऑप्टिक्स मध्ये काय केलंय, अज्युम लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. Assume light travels in straight line is called a ray of light. ray of light. ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी आपण रे ऑफ लाईटचा स्टडी करतो त्या ब्रँचला आपण नाव दिलेलं आहे रे ऑप्टिक्स, और त्याला दुसरं नाव आहे जॉमेट्रिकल ऑप्टिक्स. ठीक आहे, मग वेव्ह ऑप्टिक्स मध्ये काय आहे, तर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये आपण अज्युम केलेला आहे अज्युम लाईट ट्रॅव्हल्स इन द फॉर्म ऑफ वेव्ह. ठीक आहे, आणि मग आपण वेव्ह कन्सिडर करून लाईटचे फेनॉमेनॉन एक्सप्लेन केलेले आहेत. एक्सप्लेन्ड लाईट फेनॉमेनॉन, म्हणून आपण त्या ब्रँचला म्हणणार आहे वेव्ह ऑप्टिक्स. तर हा जो आपला चॅप्टर आहे तो चॅप्टर आहे वेव्ह ऑप्टिक्स. आणि मग ह्या चॅप्टर मध्ये आपण लाईट कन्सिडर करणारे ऍज ए वेव्ह आणि जे काही फेनॉमेनॉन असतील ते आपण ह्या चॅप्टर मध्ये स्टडी करणार आहे. ठीक आहे, मग ही जी वेव्ज आहे 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा आपण बेसिक किंवा इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं की वेव्ज ह्या डिफरंट टाइपच्या वेव्ज आहेत. तर वेव्हचे आपण टाइप केलेले आहेत. वेव्ज मध्ये दोन टाइप आपण मेनली करतो. एक आहे मेकॅनिकल वेव्ह आणि दुसरी जी आहे ते आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. मेकॅनिकल वेव्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता हे जे टाइप्स केलेले आहेत हे टाइप्स कशावरून केले, तर मेकॅनिकल वेव्ज आहे ह्या वेव्जला रिक्वायर्ड मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन. मेकॅनिकल वेव्ज हा जो टाइप आहे ह्या वेव्जला प्रोपॅगेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज असते. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज मध्ये डज नॉट रिक्वायर्ड मटेरियल मीडियम. ज्या वेव्जला प्रोपॅगेट होण्यासाठी, ट्रॅव्हल होण्यासाठी मटेरियल मीडियमची गरज लागत नाही त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. मग ज्यावेळेस ही वेव्ज मेकॅनिकल वेव्ज मीडियम मधून प्रोपॅगेट होते त्यावेळेस मीडियम मध्ये पार्टिकल्स आहेत आणि ते पार्टिकल्स व्हायब्रेट व्हायला सुरुवात होते. मग ह्या व्हायब्रेशन्स वरून परत आपण मेकॅनिकल वेव्हचे
दोन टाइप्स केलेले आहेत. आणि पहिला जो टाइप आहे तो आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह. पहिला टाइप आहे ट्रान्सव्हर्स वेव्ह आणि दुसरा टाइप आहे लॉन्जिट्युडनल वेव्ह. लॉन्जिट्युडनल वेव्ह हे पण आपल्याला माहिती आहे. आता ट्रान्सव्हर्स वेव्ह कोणाला म्हणतो की अशी वेव्ह ज्यावेळेस ती वेव्ह मीडियम मधून प्रोपॅगेट होते त्यावेळेस मीडियम मधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स व्हायब्रेट होतात परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ द वेव्ह. म्हणजे सपोज हा एरो म्हणजे आपण घेऊया डायरेक्शन, तर ह्याच्यामधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स डायरेक्शनला परपेंडिक्युलर ऑसिलेट होतात म्हणून त्या वेव्हला आपण म्हणतो ट्रान्सव्हर्स वेव्ह. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर वॉटर वेव्ह. वॉटरमध्ये ज्या तयार होणाऱ्या वेव्ह आहेत त्या असणार आहेत ट्रान्सव्हर्स वेव्ह, कारण वॉटर इज ए मटेरियल मीडियम आहे आणि वॉटर मधले जे पार्टिकल्स आहेत ते पार्टिकल्स डायरेक्शनला परपेंडिक्युलर ऑसिलेट होतात. लॉन्जिट्युडनल वेव्ह कुणाला म्हणतो तर अशी वेव्ह की त्या वेव्ह मध्ये पार्टिकलचं व्हायब्रेशन हे डायरेक्शनला पॅरलल असतं. म्हणजेच आपण एक्झाम्पल घेतो साऊंड वेव्ह आणि आपल्याला माहिती आहे की साऊंड मध्ये अल्टरनेट रेरिफ्रॅक्शन कॉम्प्रेशन तयार होतात. त्याला आपण म्हटलं रेरिफ्रॅक्शन कॉम्प्रेशन. म्हणजे एक्झाम्पल आपल्याला काय देता येईल तर साऊंड वेव्ह एक्झाम्पल देता येईल साऊंड वेव्ह. तर ह्या टाइप्स हे दोन टाइप्स आहेत मेकॅनिकल वेव्हचे. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं नेचर कसं असतं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये पार्टिकल जो ऍक्सेलरेट होत असतो त्याच्यापाशी इलेक्ट्रिक फील्ड पण असते आणि मॅग्नेटिक फील्ड पण असते. आणि मी इथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हची डायग्राम ड्रॉ करतो. तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हा जो वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिसला आपण घेऊया इलेक्ट्रिक फील्ड आणि हा जो झेड ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसला घेऊया आपण मॅग्नेटिक फील्ड आणि हे असणारे डायरेक्शन. दिस इज द डायरेक्शन आणि मॅग्नेटिक मी अशी दाखवतो. ओके, म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक फील्ड आर परपेंडिक्युलर टू इच अदर. हे दोघे एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहेत. तर दिस इज द वेव्ह नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ठीक आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये काय आहे एक इलेक्ट्रिक फील्ड, वाय ऍक्सिस इज द इलेक्ट्रिक फील्ड आणि झेड ऍक्सिस इज द मॅग्नेटिक फील्ड. तर हे दोघं एकमेकांना कसे आहेत परपेंडिक्युलर आणि त्याचबरोबर डायरेक्शनला सुद्धा हे जे व्हायब्रेशन्स आहेत ते परपेंडिक्युलर असतात. त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. अँड द लाईट इज, आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं एक्झाम्पल आहे लाईट. लाईट इज द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. त्याच्यानंतर ह्या ज्या वेव्हज आहेत किंवा जी लाईट वेव्हज आहे ती लाईट वेव्हज पाशी वेव्हलेंथ असते, लाईट वेव्हज पाशी फ्रिक्वेन्सी असते. तर लाईटची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ आपण कशाला म्हणतो तर इथं पाहूया आपण ट्रान्सव्हर्स वेव्हज मध्ये की हा जो पार्ट आहे ह्या पार्टला आपण म्हणतो क्रेस्ट आणि हा जो पार्ट आहे ह्या पार्टला आपण म्हणतो ट्रफ. हे तुम्ही 11th स्टँडर्ड मध्ये स्टडी केलेले. तर हा जो वन क्रेस्ट आणि वन ट्रफ आहे ह्या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण दाखवतो लॅम्बडा आणि लॅम्बडा ही जी आहे ते आहे वेव्हलेंथ. ओके, इथं लॅम्बडा म्हणजे असणारे वेव्हलेंथ. आणि जर लॉन्जिट्युडनल मध्ये आपण बघितलं तर रेरिफ्रॅक्शन आणि कॉम्प्रेशन यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे असणारे लॅम्बडा मीन्स द वेव्हलेंथ. ओके, तर वेव्हलेंथ चे जे युनिट्स आहेत, वेव्हलेंथचे युनिट्स आपण घेतो अँगस्ट्रॉम युनिट. वेव्हलेंथ विजिबल लाईट, पण लाईट हे आपण कशी घेणारे इन द फॉर्म ऑफ वेव्ह घेणारे वेव्ह ऑप्टिक्स मध्ये. तर विजिबल लाईट ची जी वेव्हलेंथ आहे, विजिबल लाईटची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ असते 400 नॅनोमीटर टू 700 नॅनोमीटर. आणि जर आपण अँगस्ट्रॉम युनिट मध्ये घेतलं तर 4000 अँगस्ट्रॉम टू 7000 अँगस्ट्रॉम युनिट पर्यंत असते. आणि आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण 1 अँगस्ट्रॉम घेतो त्यावेळेस 1 अँगस्ट्रॉम म्हणजे आहे 10⁻⁻10 मीटर. आणि जर सेंटीमीटर मध्ये घेतलं तर 1 अँगस्ट्रॉम बरोबर 10⁻⁸ सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे. तर ही जी रेंज आहे दिस इज द रेंज ऑफ विजिबल लाईट.
आता विजिबल लाईट आपल्याला माहित आहे की व्हायोलेट पासून रेड कलरचा जो स्पेक्ट्रम आहे तो विजिबल आहे. त्याच्यामध्ये रेड आहे, ऑरेंज आहे, येलो आहे, ग्रीन आहे, ब्ल्यू आहे, इंडिगो आहे. तर हा जो स्पेक्ट्रम आहे तो विजिबल स्पेक्ट्रम आहे. आणि जसं आपण रेडची जी वेव्हलेंथ आहे ती वेव्हलेंथ जास्त असते, व्हायोलेटची वेव्हलेंथ ही कमी असते. व्हायोलेट नंतर ज्या वेव्हलेंथ आहेत त्याला आपण अल्ट्रा व्हायोलेट वेव्हज म्हणतो. तर व्हायोलेट पेक्षा कमी वेव्हलेंथ असणाऱ्या वेव्हलेंथ आपल्याला दिसत नाहीत आणि रेड पेक्षा जास्त वेव्हलेंथ असणाऱ्या सुद्धा लाईट आपल्याला दिसत नाही. म्हणून ही जी लाईट आहे त्याला आपण म्हणणार आहे विजिबल स्पेक्ट्रम. त्याचबरोबर लाईट पाशी फ्रिक्वेन्सी असते आणि ज्यावेळेस मग आपण विजिबल स्पेक्ट्रमचा विचार करतो त्यावेळेस त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, विजिबल स्पेक्ट्रमची जी फ्रिक्वेन्सी आहे ती 4 × 10⁻⁷ हर्ट्झ टू 7.9 × 10⁻17 हर्ट्झ एवढे असते. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून आपण 11th स्टँडर्ड मध्ये पाहिलेले आहेत की लॉज ऑफ रिफ्लेक्शन आणि लॉज ऑफ रिफ्रॅक्शन. पण त्याच्या अगोदर एक आपण लाईटची प्रॉपर्टी आपल्या सगळ्यांना माहित आहे ती म्हणजे लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. आणि लाईट ही फक्त ट्रान्सपरंट मीडियम मधून ट्रॅव्हल होते. बरोबर आहे. ट्रान्सपरंट मीडियम त्याला आपण ऑप्टिकली ट्रान्सपरंट मीडियम म्हणू शकतो की ज्या मीडियम मधून लाईट पास होते. उदाहरणार्थ जर आपण घेतला ग्लास घेतलं किंवा क्लीन वॉटर आपण घेतलं, क्लीन वॉटर एक्सेट्रा इज द एक्झाम्पल ऑफ ट्रान्सपरंट मीडियम. आणि त्याच्यानंतर दुसरे जे मीडियम्स आहेत त्या मीडियमला आपण ओपॅक्यू मीडियम म्हणतो. ओपॅक्यू मीडियम म्हणजे ते नॉन ट्रान्सपरंट असतात. त्याच्यामधून लाईट कॅनॉट पास असं मटेरियल किंवा असं मीडियम की त्याच्यामधून लाईट ट्रॅव्हल होत नाही त्याला आपण ओपॅक्यू मीडियम म्हणतो. आणि व्हेन लाईट इन्सिडेंट ऑन द ओपॅक्यू मीडियम म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्युमन बॉडी इज द ओपॅक्यू मीडियम. ह्युमन बॉडी आहे ती ओपॅक्यू मीडियम आहे. आणि ज्यावेळेस सपोज कन्सिडर करूया दिस इज द सोर्स ऑफ लाईट आणि लाईट इथून ट्रॅव्हल झाली तर ह्युमन बॉडी इज द ओपॅक्यू मीडियम असल्यामुळं ह्युमन बॉडी काय करणार आहे तर शॅडो क्रिएट करणार आहे. आपल्याला माहित आहे ह्युमन बॉडीची जी शॅडो आहे ती शॅडो अशी तयार होणार आहे. दिस इज द शॅडो. मग शॅडो तयार होण्यामागचं कारण काय आहे की ज्यावेळेस एखादी लाईट ही ओपॅक्यू मीडियम मध्ये पडते त्यावेळेस लाईट ही ब्लॉक होते, ट्रान्सफर होत नाही, त्याच्यामधून आरपार जाऊ शकत नाही. म्हणून त्याच्या पाठीमागे शॅडो होणार आहे, त्याच्या साईडनं ती जाणार आहे. आता शॅडो तयार होण्यामागचं दुसरं एक कारण आहे की लाईट ही स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होते. लाईटची एक सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे ती म्हणजे आहे लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पाथ. ठीक आहे. दुसरी एक महत्वाची प्रॉपर्टी आहे लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन पाथ. लाईट ही स्ट्रेट लाईन पाथ मध्ये ट्रॅव्हल होते. लाईट ट्रॅव्हल इन स्ट्रेट लाईन पाथ. आता हा एक्सपेरिमेंट आपण करू शकतो की लाईट ही कशी स्ट्रेट लाईन पाथ ट्रॅव्हल होते. तर सपोज फॉर एक्झाम्पल आपण घेऊया एक सोर्स ऑफ लाईट. ठीक आहे. हा आपण एक घेतलेला आहे सोर्स ऑफ लाईट. ह्या ठिकाणी एक मेणबत्ती मी लावलेली आहे, त्याला आपण काय म्हणूया सोर्स ऑफ लाईट. की ज्याच्यापासून आपल्याला लाईट मिळते त्याला आपण म्हणतोय सोर्स ऑफ लाईट. आणि ह्या सोर्स ऑफ लाईटच्या समोर एक मी कार्डबोर्ड घेतलेला आहे आणि त्याला एक छिद्र पाडलेलं आहे मध्ये. तर आपल्याला माहिती आहे की लाईट ही ह्या पोल मधून स्ट्रेट पास होणार आहे. त्याच्यानंतर हा सपोज पहिला एक कार्डबोर्ड घेतला आणि त्याच्यानंतर दुसरा एक कार्डबोर्ड घेतला आणि त्याला एक छोटस आपण छिद्र केलं. ठीक आहे. एक छोटस होल तयार केलं. तर ह्या दोन्ही होल मधून लाईट स्ट्रेट लाईन पास होईल. पण ह्याच्यामधला एखादा कार्डबोर्ड थोडासा आपण डिस्प्लेस केला तर लाईट ही ब्लॉक होणार आहे. लाईट ही ह्या दोन्ही कार्डबोर्ड मधून पलीकडे जाणार नाही. ह्याचा अर्थ ह्या सिंपल एक्सपेरिमेंट वरून आपण असं म्हणू शकतो की लाईट ही स्ट्रेट लाईन पाथ ट्रॅव्हल होते. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जे लॉज पाहिलेले आहेत 11th स्टँडर्ड मध्ये, कारण त्याची सुद्धा गरज आपल्याला ह्या चॅप्टर मध्ये पडणार आहे, त्याचा एक थोडक्यात आपण रिव्हिजन घेऊया. आपल्याला माहित आहेत की दोन लॉज. पहिला आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. पहिला लॉ आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन.
तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय आहे? आपल्याला माहित आहे की ज्यावेळेस आपण एखादा रिफ्लेक्टिंग सरफेस घेणारे, रिफ्लेक्टिंग सरफेस असणारे एक पॉलिश्ड सरफेस किंवा मिरर असणारे, ठीक आहे. ह्या ठिकाणी मी घेतो एक रिफ्लेक्टिंग सरफेस आणि ह्या रिफ्लेक्टिंग सरफेस वरती एक लाईट इन्सिडंट होते आणि ज्या पॉइंटला इन्सिडंट होते त्या पॉइंटला नाव देतो मी ओ. ओ इज द पॉइंट ऑफ इन्सिडंट आणि ऍट द पॉइंट ऑफ इन्सिडंटला आपण एक नॉर्मल ड्रॉ करूया, ठीक आहे. आणि हा जो रे आहे ह्या रेला आपण म्हणणार आहोत इन्सिडंट रे. हे आपल्याला माहिती आहे, दिस इज द इन्सिडंट रे. आणि ही जी आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे त्याला आपण म्हणणार आहोत नॉर्मल. तर इन्सिडंट रे आणि नॉर्मल ह्यांच्यामधला जो अँगल असतो त्या अँगलला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडंट. आणि रिफ्लेक्शन म्हणजे काय? व्हेन लाईट इज इन्सिडंट ऑन द रिफ्लेक्टिंग सरफेस अँड बाउन्स बॅक इन द सेम मीडियम. ज्या मीडियम मधून इन्सिडंट झाली त्याच मीडियम मध्ये लाईट जर परत माघारी गेली तर त्याला आपण म्हणणारे रिफ्लेक्शन झालं. आणि ही जी लाईट असणारे ह्या लाईटला आपण म्हणणारे रिफ्लेक्टेड रे. अँड द अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे इज कॉल्ड द अँगल ऑफ रिफ्लेक्शन. हे आपल्याला माहिती आहे. मग लॉज ऑफ रिफ्लेक्शन काय होता? तर लॉज ऑफ रिफ्लेक्शन होता द इन्सिडंट रे, द इन्सिडंट रे, त्याच्यानंतर रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल lies in the same plane. This is the laws of reflection and angle of incident and angle of reflection are in opposite to the normal. तर नॉर्मलच्या अपोजिट असतात अँगल ऑफ इन्सिडंट आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड लॉ असा होता की लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये हा जो अँगल ऑफ इन्सिडंट आहे इज इक्वल टू असतो अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दिस इज द टू लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तसेच आपण 11th स्टँडर्ड मध्ये लॉज ऑफ रिफ्रॅक्शनचा सुद्धा स्टडी केलेला आहे. तर आपण पाहूया लॉज ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे काय. लॉज ऑफ रिफ्रॅक्शन आपण कोणाला म्हणतो? द बेंडिंग ऑफ लाईट when it passes from one medium to another medium is called the refraction of light. म्हणजे ज्यावेळेस लाईट ही एका मीडियम मधून दिस इज द मीडियम 1 अँड दिस इज द मीडियम 2 आणि ए आणि बी इज द घेऊया बाउंड्री बिटवीन मीडियम 1 अँड मीडियम 2. when light travels from one medium to another medium it bends. सपोज हा पॉइंट घेऊया आपण, पॉइंट ऑफ इन्सिडंट. लाईट ही स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होते पण ज्यावेळेस ती एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते त्यावेळेस ती बेंड होते. एक तर ती बेंड होते टुवर्ड्स द नॉर्मल किंवा ती बेंड होते अवे फ्रॉम द नॉर्मल. मग इथं आपण हा घेऊया इन्सिडंट रे आणि हा आहे नॉर्मल. तर इन्सिडंट रे आणि नॉर्मल ह्यांच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ इन्सिडंट. आणि ही जी आहे ते आहे रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल आणि रिफ्रॅक्टेड रे ह्यांच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण म्हणतो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, ठीक आहे. आणि लाईट काय झालेले एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाताना बेंड झालेले. जर मीडियम सेकंड हे ऑप्टिकली डेन्सर असेल तर लाईट ही बेंड होते टुवर्ड्स द नॉर्मल. आणि जर मीडियम 2 हे ऑप्टिकली रिअरर असेल तर ती बेंड होणार आहे अवे फ्रॉम द नॉर्मल. मीडियम 1 आहे रिअरर मीडियम. दिस इज द रिअरर मीडियम. रिअरर मीडियमला आपण एअर म्हणू शकतो किंवा व्हॅक्यूम म्हणू शकतो. एअर किंवा आपण याला व्हॅक्यूम म्हणूया. आणि सपोज हे कन्सिडर करूया वॉटर और ग्लास, ठीक आहे. वॉटर और ग्लास हे जर कम्पेअर केलं एअर बरोबर तर वॉटर इज द ऑप्टिकली डेन्सर आणि ग्लास ही सुद्धा काय आहे ऑप्टिकली डेन्सर मीडियम आहे. म्हणजे हे कोणतंही असू शकतं. ज्यावेळेस मग अशा मीडियम मधून ऑप्टिकली डेन्सर मीडियम मध्ये लाईट ट्रॅव्हल होते रिअरर टू डेन्सर इट बेंड्स टुवर्ड्स द नॉर्मल. अँड व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम डेन्सर टू रिअरर इट बेंड्स अवे फ्रॉम द नॉर्मल. हे पण आपल्याला माहिती आहे. मग ह्याच्यामध्ये दोन लॉज ऑफ रिफ्लेक्शन आपल्याला पाहिजेत. आणि पहिला जो लॉ आहे तो आहे द नॉर्मल, तो लॉ आहे द इन्सिडंट रे.
त्याच्यानंतर रिफ्रॅक्टेड रे अँड नॉर्मल आर lies in the same plane and incident ray and reflected ray are opposite to the normal. This is the first law of refraction. आणि सेकंड लॉ काय सांगतो आपल्याला? सेकंड लॉ अतिशय इम्पॉर्टंट आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन मधला. त्याला आपण स्नेल्स लॉ सुद्धा म्हणतो. मी हा इरेज करतो आणि ह्या ठिकाणी सेकंड लॉ लिहितोय. त्या सेकंड लॉला आपण स्नेल्स लॉ सुद्धा म्हणतो. स्नेल्स लॉ. तर स्नेल्स लॉ आपल्याला काय सांगतो? द रेशो ऑफ साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडन्स टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन is the refractive index of medium 2 with respect to medium 1. This is the Snell's law. The laws of refraction, the ratio of the sine of angle of incident to the sine of angle of refraction is the refractive index of medium 2 with respect to medium 1. हा जो स्नेल्स लॉ आहे तो स्नेल्स लॉ इन द फॉर्म ऑफ मॅथमॅटिक्स मी असा लिहितो की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला सिम्बॉल आपण μ2 लिहितो आणि जी सेकंड मीडियमची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे त्याला आपण 2 म्हणूया. 1 इज द इयर मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणूया. हा जो रेशो आहे त्याला आपण साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन म्हणजे साइन आय अपॉन साइन आर असं लिहू शकतो. आता जुने जे टेक्स्ट बुक होते त्या जुन्या टेक्स्ट बुक मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू ह्या सिम्बॉलनं दाखवलेले आहे आणि आता नवीन टेक्स्ट बुक मध्ये एन ह्या सिम्बॉलनं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स डिनोट केलेले आहे. आणि बऱ्याच रेफरन्स बुक मध्ये किंवा वेगवेगळ्या बुक्स मध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू किंवा एन ह्या दोन सिम्बॉलनं मेजॉरिटी दाखवली जाते. तर हे रीड कसं करणार? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इज द साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट टू द साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. सपोज आपण हा साइन ऑफ अँगल ऑफ इन्सिडंट आहे त्याला आपण θ1 म्हटलं आणि हा जो अँगल ऑफ रिफ्रॅक्शन आहे त्याला आपण θ2 म्हटलं तर हा फॉर्म्युला मी साइन ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 साइन θ1 डिवायडेड बाय साइन θ2 असा लिहू शकतो. आणि ही रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण n2 अपॉन n1 इक्वल टू साइन θ1 अपॉन साइन θ2 असं लिहू शकतो. आणि जर आपण तिरका गुणाकार केला तर n1 साइन θ1 इक्वल टू n2 साइन θ2 असं सुद्धा आपण लिहू शकतो. म्हणजे स्नेल्स लॉ आपल्याला काय सांगतो? रिलेशन बिटवीन द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड द अँगल ऑफ इन्सिडंट अँड द अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. तर हा एक फॉर्म्युला झाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा. अजून फॉर्म्युला आहेत रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे. आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा फॉर्म्युला असा घेऊ शकतो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इक्वल टू द V1 upon V2. V1 is the speed of the light in medium 1 and V2 is the speed of light in medium 2. ह्या दोन्ही स्पीडचा जर रेशो घेतला तर ती सुद्धा असते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ऑब्जेक्टची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही जास्त दिलेली जाते, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे त्या मीडियमची ॲबिलिटी आहे लाईटला बेंड करायची. मग ज्या मीडियमची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रिअरर मीडियम पेक्षा जास्त असेल तो मीडियम काय करणारे? लाईटला जास्त बेंड करणारे टुवर्ड्स द नॉर्मल. अजून एक आपण फॉर्म्युला असं घेऊ शकतो. जर मीडियम 1 हे एअर मीडियम असेल किंवा व्हॅक्यूम मीडियम असेल तर त्याच्यामध्ये लाईटचं स्पीड डिनोट करण्यासाठी एक आपण स्पेशल सिम्बॉल वापरतो. त्याला आपण म्हणतो सी. सी इज द स्पीड ऑफ लाईट आणि ते आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असं हे आपल्याला माहित आहे. ठीक आहे. म्हणून आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इक्वल टू सी अपॉन व्ही लिहू शकतो. आणि ज्यावेळेस आपण मीडियम 1 हे एअर किंवा व्हॅक्यूम घेणार आहे आणि त्याच्या रिलेटेड आपण मीडियम 2 ची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घेणार आहे तर त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि मग ती ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल तर हा 1 मला इथं लिहायची गरज नाही. फक्त मी काय लिहिणार आहे? n इक्वल टू सी अपॉन व्ही. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ऍब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स.
त्याचबरोबर ज्यावेळेस लाईट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते, आपल्याला समजलं की लाईटचं जे स्पीड आहे ते चेंज होतं आणि लाईटचं स्पीड चेंज होतं त्याच्यामुळेच लाईट काय होते, बेंड होते टुवर्ड्स द नॉर्मल. आणि ज्यावेळेस स्पीड चेंज होतं त्यावेळेस लाईटची फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होते. ठीक आहे, म्हणून आपण काय लिहू शकतो तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू 1 इक्वल टू फॉर्म्युला आहे λ1 अपॉन λ2. दिस इज द फॉर्म्युला ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. असे वेगवेगळे फॉर्म्युले आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचे लिहू शकतो. ठीक आहे, λ1 अपॉन λ2. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात ठेवायची की व्हेन लाईट ट्रॅव्हल्स फ्रॉम वन मीडियम टू अनादर मीडियम व्हेलॉसिटी चेंज होणारे. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे v इक्वल टू n लॅम्बडा. ठीक आहे, v मीन्स द व्हेलॉसिटी, n म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. ज्यावेळेस लाईट ही एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल होते त्यावेळेस व्हेलॉसिटी चेंज होते, त्याच्यानंतर वेव्हलेंथ चेंज होते, परंतु हा n म्हणजे आहे फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी राहत असते कॉन्स्टंट. ठीक आहे, मीडियम मधून लाईट, कोणत्याही मीडियम मधून लाईट गेली तरी सुद्धा फ्रिक्वेन्सी चेंज होत नाही आणि एका होमोजिनियस मीडियम मध्ये लाईट ही स्ट्रेट लाईन ट्रॅव्हल होते. तर दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ वेव्ह ऑप्टिक्स. आता ह्याच्यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर्स मध्ये आपण पाहणार आहे की ही जी लाईट आहे ही लाईट इन द फॉर्म ऑफ ड्युअल नेचर आहे आणि मग आपण त्याला ड्युअल नेचर का म्हणतो आणि वेगवेगळ्या सायंटिस्टनं वेगवेगळ्या थेरीज कशा मांडलेल्या आहेत, त्यांचे मेरिट्स काय आणि त्यांचे डिमेरिट्स काय, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही डाऊट असतील तर ते डाऊट कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट थ्रू देईन. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करू शकता. जर चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.